निलेगावच्या जहागीरदारांच्या पूजेचा स्वीकार. एक वेळ नळदुर्ग गावी श्री दयागणाची स्वारी सेवेकऱ्यासह गेली असता निलेगावाचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार नळदुर्गे आले व महाराजांचे दर्शन घेऊन चोळाप्पाकडून प्रार्थना करविली की आमच्या गावी स्वामी समर्थांनी येऊन ती भूमी पुनीत करावी, असा मनाचा फार हेतू आहे. कृपा करावी. तेव्हा श्री गुरुस्वामी म्हणाले, शनिवारी येऊन जा. महाराज नंतर अक्कलकोटी आले. काही दिवसांनी श्री गुरु निलेगावी जाण्याकरिता निघाले. ही बातमी भाऊसाहेबास कळताच पुष्कळ मंडळी 2 कोस समोरी येऊन महाराजास वाजत गाजत मोठ्या थाटाने आपल्या गावी घेऊन गेले. पूर्वीच इकडे तयारी ठेवली होती. सेवेकरी सुमारे 200 होते. इतक्या सर्वत्रांची राहण्याच्या सोयी महाराजाकरिता एक मोठा मंडप घातला होता. नाना प्रकारची छते, कमानी, केळीचे खांब वगैरे लावून तो सुशोभित केला होता. मध्येच एक दिव्य उंच सिंहासन मांडले. त्यावर श्री गुरु दयागणाची स्वारी येऊन बसली. सर्वत्रांना आनंदी आनंद झाला. गावातील आसपासची पुष्कळ मंडळी दर्शनास आली. सर्वत्रांची दर्शने झाली. महाराजही हसत खेळत बसले होते. जहागीरदारांनी 1000 पात्रांचा बुंदीच्या लाडवांचा बेत केला. श्री सद्गुरू महाराजांच्या दुसरे दिवशी मंगलस्नान घालून षोडशोपचारी पूजा केली. केशर कस्तुरीचे गंध महाराजांना लावून बुक्का अष्टगंध वरती उधळला. तांदूळाच्या अक्षदा कपाळी लावल्या. त्यातील 3 तांदूळ खाली पडले. ते महाराजांनी घेऊन जहागीरदाराच्या पदरात घातले. तो प्रसाद जहागीरदारांनी 1 तांदूळ आपण खाल्ला, 2 तांदूळ बायकोस खाण्यास दिले. उभयतांनी धूप दीप पूजा यथासांग करून ताटभर दक्षिणा पुढे ठेवली आणि पात्रे वाढली. ब्राह्मणांना रुपया दक्षिणा दिली. कोणी शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण होते, त्यास चोळाप्पा, श्रीपाद भट, कृष्णाप्पा, मुख्य सेवेकरी यास सर्वत्रास कोणास शाल जोडी, कोणास धोतर जोडी अशी वस्त्रे दिली. सर्वांच्या पूजा केल्या. इथेच सर्वांची भोजने झाली. उत्तम प्रकारचे विडे, त्याचप्रमाणे सुगंधी तेले वगैरे सर्वांना अर्पण केले. सायंकाळी उत्तम कीर्तन महाराजापुढे करविले. याप्रमाणे 4 दिवस मोठ्या थाटाने उत्साह केला. जहागीरदार यांना संतती नव्हती. त्यांच्या स्त्रीला 16व्या वर्षी ऋतू प्राप्त झाला असून संतती झाली नाही. तेव्हा चोळाप्पाकडून भाऊसाहेबाने संततीविषयी श्री समर्थांची प्रार्थना करविली. ते ऐकून महाराज म्हणाले, तुला चांगला मुलगा होईल, असा आशीर्वाद दिला. भाऊसाहेबास मोठा आनंद झाला. 4 दिवस महाराजांचा मुक्काम तेथे होता. 5व्या दिवशी स्वारी अक्कलकोटास येण्याकरिता निघाली. भाऊसाहेब काही मंडळीसह फार लांबपर्यंत पोहोचवयास गेले होते. मग श्री समर्थरायांची आज्ञा घेऊन आपल्या घरी परत गेले व महाराजही अक्कलकोटास आले. त्याच वर्षी भाऊसाहेबांच्या कुटुंबास गर्भ राहिला. 1 तांदूळ त्याने खाल्ला व 2 तांदूळ स्त्रीने खाल्ले असे मागे सांगितले आहेच. त्याप्रमाणे 1 मुलगा व 2 कन्या असे 5 वर्षाच्या अवधीत भाऊसाहेबास 3 अपत्ये प्राप्त झाली. मुलगा गुणांनी व रूपाने चांगला झाला. हे भाऊसाहेबास अक्कलकोटास कधी कधी येत असत. त्यांचे श्री समर्थचरणी पराकाष्ठाचे प्रेम असे. अक्कलकोटास आले म्हणजे 4 दिवस राहून सर्व सेवेकरी मंडळीस भोजन दक्षिणा वगैरे देऊन संतुष्ट करत. श्रीच्या सेवेकरता काही द्रव्य वगैरे देऊन आपल्या गावी परत जात. पोटशुळ्या ब्राह्मणाचे दुःखहरण. एक पोटशुळू उपद्रवाचा ब्राह्मण नरसोबाच्या वाडीस पोटशुळा शमनार्थ पुष्कळ दिवस गुरुचरित्राची पारायणरूपी सेवा करीत होता. त्याला एक दिवस असा दृष्टांत झाला, ब्रह्मा विष्णू शंकर रूपाने अक्कलकोटास मी अवतार घेतला आहे. तेथे जा म्हणजे या व्याधीपासून मुक्त होशील. सकाळी उठून ब्राह्मणाने पुजाऱ्यास स्वप्न सांगितले. पुजाऱ्याने सांगितले, तुम्हा स्पष्ट आज्ञा झाली करिता तुम्ही निसंशय अक्कलकोटात जा. तो ब्राह्मण अशक्त असल्या कारणाने त्याने 1 घोडे विकत घेतले. यथाशक्ती देवाला नैवेद्य ब्राह्मण संतर्पण करून अक्कलकोटास निघतेवेळी त्याने मी सुखरूप अक्कलकोटास पोहोचल्यावर ₹1.25 पेढे स्वामीपुढे ठेवीन असा दत्ताला नवस केला होता. पुढे अक्कलकोटास पोहोचल्यावर स्वामीची चौकशी करून पेठे चोळाप्पाच्या घरात आहेत असे समजल्यावर तो चोळाप्पाच्या घरी आला. बाहेरच्या दरवाजाच्या आत घोड्यासकट जाऊ लागला. तो ते घोडे दरवाजातच अडकले. खाली उतरून मारहाण केली पण व्यर्थ. घोडे आत जाईना किंवा बाहेरही सरेना. लोकांनीही आश्चर्य वाटले.
आतल्या बाजूस श्री सद्गुरू माऊली पलंगावर बसलेली हसत हसत 1.25 रुपयाचे पेढे भुलून गेलास असे 2-4 वेळा म्हटले. तेव्हा चोळापणे दरवाजात येऊन सांगितले, अहो तुम्हा स्वामी 1.25 रुपयाचे पेढे आणण्यास सांगत आहेत. ब्राह्मणाला नुसाचे स्मरण झाले. त्याने तत्काळ दुकानावरून 1.25 रुपयाचे पेढे आणले. त्यासरसे घोडे मागे सरले आणि दरवाज्यातून बाहेर आले. सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाने नारळ पेढे श्री समर्थापुढे नेऊन ठेवून अनन्य भावे त्यांचे दर्शन घेतले. तो सर्वात सांगू लागला, मी वाडीस पेढ्यांचा नवस केला, पण पुढे विसरलो म्हणून घोडे दरवाजात अडकले. सर्व हसू लागले. तो महाराजांची स्तुती वगैरे करून सेवेला राहिला. काही दिवस सेवा झाल्यावर एक दिवस दर्शनास गेला. श्री दयागण समर्थांची केविलवाने पुष्कळच विनवणी केली. अहो कृपासागरा देवा, आता ही पोटचुळाची इजा सोसवत नाही. ह्यापेक्षा मृत्यू फारच चांगला. तर आता ह्या दीनावर कृपा करून या व्याधीपासून सोडवावे, अशी तोंडाने विनवणी करून तो गडाबडा लोळू लागला. सर्व अंतर्यामी गुरुराजांना तात्काळ त्या ब्राह्मणाची दया आली आणि अरे इकडे ये, तुझे पोट किती दिवस दुखते. तो म्हणाला, महाराज 13 वर्षे झाली. गुण नाही, आता दिनाची अपेक्षा करू नये. महाराजांनी त्या ब्राह्मणाला पुढे बोलून पितळेचा मुखवटा हातात होता तो त्या पोटशुळा ब्राह्मणाच्या पोटाला लावला. त्यात सरसी ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. तो निखलास बरा झाला. मग यथाशक्ती ब्राह्मण भोजन नैवेद्य केला. काही दिवसांनी श्री स्वामी समर्थांचा नावाचा जय जयकार करीत तो आपल्या गावी गेला. अभिमानाने फुललेले 3 गोसावी. एक वेळ अक्कलकोटास गिरीपुरी भारती या पंथातील 3 गोसावी, अंगाने पुष्ट, बोलण्यात धीट, काही संस्कृत शिकलेले असे 3 जण आले. स्वामी समर्थांना दुरून पाहून नमस्कार वगैरे काही न करता विश्वनाथ श्रीपाद भट यास विचारू लागले, हे स्वामी कोठील? कोण हंस की परमहंस? संन्यासी असून पलंग गाद्या गिरद्या आहेत. त्यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे? कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे? असे उद्धट शब्दाने विचारू लागले. श्रीपाद भट म्हणाले, तुम्ही स्वामीपुढे चला आणि त्यांनाच विचारा, म्हणजे तुम्हास समजेल. असे ऐकून ते 3 गोसावी श्री समर्थांच्या पुढे गेले. तो जीभ जड होऊन 3घांचीही वाचा बंद झाली. एकालाही बोलता येईना. मग काय विचारता? अंजन पडले की डोळे उघडलेच, पडदा काढला की आतील वस्तू दिसलीच. त्याप्रमाणे वाचा बंद होताच विद्यारूपी डोळ्यावरती अंधारी एकदम नाहीशी होऊन दिव्यदृष्टीने सद्गुरुनाथांना पाहू लागले. तो ते दिव्य तेज त्यांच्याने सहन करवेना. त्यांना मनात मोठा पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धती असे शास्त्रवचन आहे. घळघळा रडू लागले. लोटांगणे घालण्यास सुरुवात केली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. लोक म्हणू लागले, बुवाजी पुरे आता, नमस्कार. ते कोठे थांबतात? त्यांचे सारखे नमस्कार चालूच होते. असो. गर्वहत झालेले पाहून श्री गुरुराज कळवळले. त्यांनी त्या 3घांनीही पुढे बोलवून जीभ काढण्यास सांगितली. तेथील थोडे भस्म घेऊन जिभेवर टाकले. जिभेवर भस्म पडताच मुखत्व जाऊन पूर्ववाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्तुतीला आरंभ केला. काय हो आम्ही उन्मत्त, विंचवाला विष असते थोडे, पण नांगीवर. त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील. कशाकरिता? तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता. ही बुद्धी राक्षसी नव्हे काय? याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो. पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली. त्या योगाने महापुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पाप नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला. जसा त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होताच अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो, त्याप्रमाणे आमची आज स्थिती झाली. ती काय वर्णन करावी? 4 वाणी कुंठित होतील. जन्माचे सार्थक झाले. धन्य धन्य हे श्री गुरुराज, धन्य धान्य हे देवाधिदेव, आनंदरूप करुणासागर, अनाथनाथा, दीनोद्वारा, भक्तवत्सला, धन्य धन्य तुझी अगम्य लीला. वेदशास्त्राधिकांना अगम्य आहे. असो, आता आमची पुढे काय वाट? आमचे हित कसे होईल? आम्ही या अविद्येपासून कसे मुक्त होऊ? आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल?
असा त्यांनी श्री समर्थांना अनन्य भावे प्रश्न केला. तेव्हा सद्गुरू महाराज म्हणाले, संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या, भजन पूजन नामस्मरण करीत जा, यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्ट असा. भूत मात्री आत्मा आहे, करिता कोणत्याही भूताला पीडा काया वाचा मनाने देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा, करता करिता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा, भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतार्थ व्हाल. जा आता, असे महाराजांनी सांगितले. तेव्हा ते तिघे म्हणाले, आता आम्हास कोठे जाण्यास सांगता? आपल्या चरणापाशी सेवेला ठेवा. आता हे चरण सोडावेसे वाटत नाहीत. या चरणातेच पुढे तीर्थे क्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही, कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काल फल देत नाहीत. मग या चरणाचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन शुद्ध झालो आहोत. आता जशी आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणाची अखंड भक्ती घडावी व अद्वितीय प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच मागणे आहे. आपल्या चरणाचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये अशी अनेक प्रकारे प्रार्थना करून ते दंडप्राय भूमीवर पडले. पुष्कळ वेळ तसेच होते. मग सेवेकरणी त्यांना उठवले. श्री गुरुरायांनीही त्यांना प्रसाद दिला. तो प्रसाद त्यांनी मोठ्या श्रद्धेने तेथेच भक्षण केला. महाराजांच्या सेवेकरिता तेथेच राहिले. महाराज समाधिस्थ होईपर्यंत ते अक्कलकोटी राहिले. श्री गुरु समाधिस्थ झाल्यावर तीर्थे करण्याकरिता ते तिघेही निघून गेले. यावरून असे दिसते की कोणी कितीही दुर्गुण असला तरी तात्काळ श्री गुरुदत्ताचे चरण सानिध्यास पुरे झाले की तो मुक्त झालास म्हणून समजावे. अग्नीच्या आणि काष्ठाचे सानिध्य झाले पुरे की ते अग्निरूप झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंधनी अग्नी उद्दपी आणि इंधन हे भाषहारपे. असे अक्कलकोट स्वामी निवासी श्री सद्गुरु दयाघणांनी कित्येकांना उद्धारले असतील, कोण जाणे. अशी श्री स्वामी समर्थांची उदार लीला होती.